भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, SNS न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी तुमच्यासोबत करुणा। तुम्ही पाहत आहात ज्ञानेश्वर झुमके यांची रिपोर्ट। चिमूर गडचिरोली लोकसभा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार श्री माननीय हितेश मडावी यांची SNS टीव्ही सोबत खास मुलाखत। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी 18 पकड जाती धर्माची मोड बांधून खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मला चिमूर गडचिरोली लोकसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि उमेदवार म्हणून खऱ्या अर्थानं खूप मोठी आव्हाने या क्षेत्रामध्ये आहेत। आदिवासी बहुल जिल्हा आहे, अनेक OBC ST OBC आणि मायनॉरिटीज असतील, अनेक लोकांच्या समस्या आहेत। म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं वंचितची भूमिका मांडत असताना शिक्षण असेल, बेरोजगार असतील, आदिवासींचे प्रश्न असतील, OBCचे प्रश्न असतील, आरक्षणाच्या संदर्भातले प्रश्न असतील किंवा अनेक प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, त्यांच्या रास्त भाव शेतकऱ्यांना मिळत नाही मालाच्या संदर्भाने, तशा अनेक प्रश्न घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण ही भूमिका मांडण्याचं काम नक्कीच या ठिकाणी करणार आहे। वारंवार सर गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्र हा आदिवासी बहुल भाग आहे, परंतु या क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत जे काँग्रेस BJPचे उमेदवार खासदार झालेले आहेत त्यांनी आदिवासीचा फक्त फायदा घेतला, त्यांचा विकास झालेला नाही। तर आपण याच्याबद्दल काय सांगतो? यावेळेस जनतेने खऱ्या अर्थानं जनतेच्या हातामध्ये हा निर्णय राहील की वारंवार आपण ज्या प्रस्थापित पक्षांना आपण वोटिंग करत आहोत किंवा मत देत आहोत, तर या येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी एक तगडी उमेदवारी या ठिकाणी उपस्थित केलेली आहे। ते म्हणून मतदारांना सुद्धा मी तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आवाहन करतो की आदिवासींचे बेसिक प्रश्न असतील, OBCच्या आरक्षणाचा प्रश्न असेल, पुन्हा NT ST किंवा OBC किंवा इतर समाजाचे जे प्रश्न असतील, खऱ्या अर्थानं हे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून कामगार असतील, दलित असतील, शोषित असतील किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, हा लढा खऱ्या अर्थानं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच्या मार्गदर्शनामध्ये आपण लढणार आहोत। आणि येणाऱ्या काळामध्ये मग बेरोजगारी असेल, शिक्षणाच्या बाजून निर्माण झालेली ती या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करून एखादी MIDCचा मोठा प्रोजेक्ट करण्याचं काम आपण चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्रामध्ये करणार आहोत। आणि अशा पद्धतीची भूमिका म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून जी बेरोजगारी निर्माण होत आहे त्याच्यावरती जर आळा घालायचा असेल तर कुठेतरी त्यांना हाताला काम मिळालं पाहिजे, ही भूमिका श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आपण नेहमी खऱ्या अर्थानं देत आहोत। सर गडचिरोलीमध्ये जो सुंदर गृह प्रकल्प आहे त्या माध्यमातून आज वाहतूक सुरू आहे, त्याबद्दल आपण काय सांगाल? बिलकुल, हा फार प्रश्न हा फक्त गडचिरोलीचा प्रश्न आहे। या देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी 11 स्टेटमध्ये 5वी आणि 6वी अनुसूची लागू आहे आणि ज्या ठिकाणी जबरदस्ती पद्धतीने उत्खनन करून या देशाची तेव्हा म्हणजे या देशामध्ये फक्त 2% लोकांच्या हातामध्ये किंवा अशा निवडक लोकांच्या हातामध्ये याची खनिज संपदा आहे ती गेलेली आहे। त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं उत्खननाची भूमिका आहे। या उत्खननाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं काय होत आहे की तिथला मूळ जो आदिवासी आहे तो विस्थापित होत आहे, त्यांना बंदुकीच्या धाकावरती काढून त्या ठिकाणी वेगवेगळे जे उद्योजक आहेत त्यांना त्या ती जमीन देऊन तिथे विस्थापनाची आणि पर्यावरणाची खूप मोठी नासाडी होताना दिसेल। आमचा लढा त्याच्यासाठीच आहे की 5व्या शेड्यूल्समध्ये ग्रामसभेला ते अधिकार आहेत की कुठल्याही उत्खनन जर आदिवासी बेल्टमध्ये करायचं असेल तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी ग्रामसभेची परवानगी लागतो। ग्रामसभेची तर परवानगी नसेल तर त्या ठिकाणी उत्खनन होत नाही, पण जबरदस्तीने तिथे पोलीस प्रोटेक्शन लावून तिथल्या व्यवस्थेला उद्ध्वस्त करून या ठिकाणी हा खऱ्या अर्थानं जो नंगानाच चालू आहे तो खऱ्या अर्थानं बंद झाला पाहिजे आणि खाणीचे जे गप्पा स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगाराच्या कुठल्याही संधी उपलब्ध होत नाही आणि खूप मोठा लोहखनिज त्या ठिकाणी उत्खनन होत आहे। आणि हा गोंडल्यानंतर जो बेल्ट आहे म्हणजे आपल्याला महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, छत्तीसगड किंवा पश्चिम बंगाल, सिंगभूम, बिहार, झारखंडपासून जो लागलेला बेल्ट आहे हा पूर्णपणे आदिवासी बेल्ट आहे आणि या ठिकाणी खूप मोठे वेगवेगळे लोहखनिज आहेत। त्या संदर्भाने खऱ्या अर्थाने म्हणून वंचितची भूमिका राहील। येणाऱ्या काळामध्ये तिथल्या स्थानिक लोकांचा खऱ्या अर्थानं शोषण व्हायला नाही पाहिजे आणि त्यांच्या ग्रामसभेच्या परवानगीनेच त्या गोष्टी घडायला पाहिजे, हे आमचं आव्हान त्या ठिकाणी आम्ही उभं करणार आहोत। सर एखाद्या राष्ट्रीय बघा, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी असं ठराविक वर्गाच्या संदर्भाने कुठली वर्गवारी केलेली नाही। आदिवासीतील वेगवेगळ्या घटकांना मग ते गोंड असतील, माडी असतील, कोलाव असतील, प्रधान असतील, माना असतील, या सगळ्यांना सामावून घेण्याचं काम किंवा 18 पगड SC ST OBC मायनॉरिटी किंवा 18 पगड जातीतील भटविमुक्त अशा सगळ्या लोकांना सामावून घेण्याचं काम केलेलं आहे। आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची नेहमीच भूमिका अशी असते की वंचितांना खऱ्या अर्थानं मोक्याच्या जागा देऊन सत्तेमध्ये परिवर्तन करण्याची लढाई बाळासाहेबांच्या माध्यमातून खरी होत आहे। आणि खरंच सांगत आहोत की आजपर्यंत आमच्या आदिवासी समुदायातील अशा एकदम खालच्या लेवलच्या म्हणजे खालच्या समुदायाला आजपर्यंत कुठल्याही प्रस्थापित पक्षाने उमेदवार दिला नाही, तो प्रयोग खऱ्या अर्थानं बाळासाहेबांनी केलेला आहे आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी यशस्वी होईल असं आम्हाला या ठिकाणी ठाम निर्धार आहे। जर आपण लोकसभेमध्ये उमेदवार म्हणून गेलो तर STचा जो आरक्षण आहे नोकरीमध्ये सगळे नोकरीमध्ये आरक्षण संपवलेलं आहे आणि सिनियरिटीनुसार आरक्षण दिलं जातं।
याबद्दल आपली चळवळ कशी आहे? बघा, आरक्षणाचा हा प्रश्न आहे. आदिवासींच्या पेसा भरतीचे प्रश्न असतील, टायबर बेल्टमधल्या भरतीचे प्रश्न असतील आणि बऱ्याच ठिकाणी आपण त्याच्या संदर्भात आंदोलनं पण झालेली आहेत. बाळासाहेबांची सुद्धा तीच भूमिका आहे की ज्या आरक्षणाच्या माध्यमातून 3.5% जे आदिवासीचं आरक्षण आहे ते तिथल्या मूळ घटकाला मिळायला पाहिजे आणि पेसाच्या ज्या जागा आहेत त्या खऱ्या अर्थानं भरल्या गेल्या पाहिजे. 12,500 ज्या जागा होत्या पेसाच्या, त्या पेसा आदिवासी क्षेत्रातून अजूनही भरल्या गेलेल्या नाही. ते म्हणून निश्चित पद्धतीने आपली भूमिका आहे आणि बाळासाहेबांची सुद्धा तीच भूमिका आहे की आरक्षणाच्या माध्यमातून ST असतील, SC असतील, OBC असेल, मायनॉरिटीज असेल, यांच्या ज्या संविधानिक अधिकार आहेत ते खऱ्या अर्थानं वाचले पाहिजे आणि ह्या भूमिकेच्या माध्यमातून वंचित आघाडीची नेहमीच भूमिका राहिलेली आहे. आज प्रत्येक पक्ष म्हणते सर संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे. परंतु ज्या बाळासाहेबांनी संविधानासाठी एकत्र यायला पाहिजे तेव्हा आज शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षांनी बाळासाहेबांना बाळासाहेबांनी घोषित केलेले 7 जागेवरती आणि काँग्रेसला म्हणतो. आता जेव्हा वेगवेगळे कार्यक्रम घडावरती तर याबद्दल आपण काय म्हणतो? नाही, वंचितची भूमिका फार परखड आहे. बाळासाहेबांनी याच्या अगोदरही जाहीर केलेली आहे की आम्ही आमच्या जागेच्या संदर्भात येतो, परंतु त्या राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, शिवसेना असेल यांच्याच जागा जर ठरलेल्या नाही तर सत्तेमध्ये आमचा वाटा होता आणि म्हणून त्यांच्यामध्ये ज्या वाटाघाटी खऱ्या अर्थानं चालू होत्या त्यामध्ये त्यांना सन्मानानं वंचितला त्या भूमिका घेतल्या गेल्या नाही त्यामध्ये आणि म्हणून बाळासाहेबांनी नेहमीच म्हटलेलं आहे की आम्ही म्हणून बाळासाहेबांनी महाराष्ट्रामध्ये आपली स्वतंत्र भूमिका त्या ठिकाणी जाहीर केलेली आहे. आपल्यासोबत होते गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नितीश भाऊ मराठे यांनी SNS TV सोबत केलेली खास मुलाखत. कॅमेरामॅन जावेद सोबत ज्ञानेश्वर जुंदाचे चिमूर.